नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण पाहणार आहोत ई श्रम कार्ड पेन्शन योजना, ज्यामार्फत 3,000 रुपये दर महिन्याला मिळतात. तर त्या संदर्भातली सर्व माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे. तर ई श्रम कार्ड हे वृद्ध लोकांना देण्यात येणार आहे, ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. तर यांसाठी तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठीची पात्रता. सर्वप्रथम तुम्ही भारत देशाचे मूळ रहिवासी असायला हवेत. तुमचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असायला हवे. तुम्ही असंघटित कामगार म्हणून कार्य करत असायला हवे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्ष असायला हवे, तेव्हाच तो अर्ज करू शकतो. 5 नंबर, तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असायला हवेत. महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचे आहे. ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, ई श्रम कार्ड, बँक पासबुक खाते, मासिक वेतनाची पावती, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड. तर ह्या योजनेसाठीचा अर्ज कसा करायचा आहे? तर योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. तिथे जाऊन वेगवेगळ्या स्कीम दिसतील, तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर PMSYM हा पर्याय दिसेल, तिथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती हा पर्याय दिसेल, तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला त्या फॉर्मवर विचारलेली संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे व आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुमच्या योजनेसाठीचा हा ऑनलाईन फॉर्म भरून संपन्न होईल. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा. नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब